पंढरपूरची भक्तिमय कथा. ही कथा पूर्ण ऐका. पंढरपूर चंद्रभागेच्या पवित्र काठावर वसलेले एक दिव्य स्थान. इथे उभा आहे एक देव, हात कमरेवर ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत. तो म्हणजे विठोबा, आपला विठू माऊली. पण ही कथा फक्त देवांची नाही, ही कथा आहे त्या भक्तांची, ज्यांनी देवावर इतकं प्रेम केलं की देवच त्यांच्या मागे धावला. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत अनेक संत जन्माला आले, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विठ्ठलांच्या भक्तीत घालवलं. संत नामदेव, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम. हे सगळे वेगळे, पण त्यांचं प्रेम एकच, विठ्ठल विठ्ठल. संत नामदेव लहानपणापासूनच विठ्ठलांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्यासाठी विठ्ठल म्हणजे सगळं काही होतं. एक दिवस ते मंदिरात गेले, हातात दूध घेऊन. ते प्रेमाने म्हणाले, विठ्ठला, हे दूध प्या. लोक त्यांच्याकडे पाहून हसू लागले, पण नामदेव हट्टाने तिथेच बसले. आणि अचानक मंदिरात एक दिव्य प्रकाश पसरला. स्वतः विठ्ठल प्रकट झाले आणि त्यांनी ते दूध पिलं. नामदेवांच्या घरी एक दासी होती, संत जनाबाई. ती रोज घरकाम करत होती, पण तिचं मन मात्र नेहमी विठ्ठलातच असायचं. ती प्रेमाने म्हणायची, विठ्ठला, माझ्यासोबत काम कर. आणि एक दिवस तिच्या त्या निरागस भक्तीने विठ्ठल स्वतः प्रसन्न झाले. विठ्ठल स्वतः आले आणि तिच्यासोबत भांडी घासू लागले. संत ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानोबा माऊली. लहानपणापासूनच त्यांनी खूप दुःख सहन केलं. समाजाने त्यांना नाकारलं, पण त्यांनी एकच गोष्ट धरली, विठ्ठल विठ्ठल. एक रात्री ते एकटे बसले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते हळूच म्हणाले, विठ्ठला, तू आहेस ना? आणि त्या क्षणी विठ्ठल प्रगट झाले. ते म्हणाले, मी नेहमी तुमच्यासोबत आहे. हे ऐकून ज्ञानोबा भावुक झाले. ज्ञानेश्वरी. ज्ञानोबांनी ठरवलं, ज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोचलं पाहिजे. आणि त्यांनी लिहिलं ज्ञानेश्वरी. त्यातील प्रत्येक शब्द विठ्ठलांच्या कृपेने भरलेला होता. संत तुकाराम महाराज. त्यांच्या आयुष्यात खूप संकट आली, पण त्यांनी कधीही विठ्ठलांची साथ सोडली नाही. ते नेहमी म्हणायचे, तुका म्हणे विठ्ठल माझा आहे. एकदा त्यांच्या अभंगांना नदीत टाकण्यात आलं, पण एक चमत्कार घडला. ते सर्व अभंग परत वर आले. अंतिम लीला. एक दिव्य क्षण. पंढरपूरच्या मंदिरासमोर संत नामदेव, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम सगळे एकत्र उभे होते. विठ्ठल प्रेमाने हसत म्हणाले, तुम्ही सगळे माझे हृदय आहात. नामदेव म्हणाले, तू माझा मित्र. जनाबाई म्हणाली, तू माझी आई. ज्ञानोबा म्हणाले, तू माझं सर्वस्व. तुकाराम म्हणाले, तू माझा गीत. विठ्ठल म्हणाले, मी तुझ्यासोबतच आहे, तुमच्यासोबतच आहे. शेवट. आजही पंढरपूरच्या वाऱ्यात त्या संतांची भक्ती जिवंत आहे. जो कोणी मनापासून म्हणतो, विठ्ठल विठ्ठल, त्याच्यासाठी देव आजही येतो. भक्ती म्हणजे मोठेपणा नाही, भक्ती म्हणजे प्रेम. नामदेव, जनाबाई, ज्ञानोबा, तुकाराम विठ्ठलांच्या चरणी सदा राहिले. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये खरंच कळवा.